बघ ग, मावशीने किती मारलं मला. गपरा गपरा. असं वाटतंय कधीच्या नरडीचा घोटच घ्यावा. गप्पा बस म्हणलं ना. एकदम शांत, एकदम शांत. थांब जरा, तू पाणी पिवेस. थांब. काय चुकीचं केलं ग? कधी ते मला असं घरात बाहेर काढलं. पाणी पी, पाणी पी. शांत हो. सॉरी मम्मी, समजा माझ्यामुळे झालंय. आता हे बघ चंची, जे झालं ते झालं. ठीक आहे, मला सांग, ताईला कसं काय कळलं? काय हे समजा तू कमलला सांगितलंस म्हणून? अगं त्या कमलला सांगितलं असेल मावशीला. हे समजा त्या मास्तरडीमुळे झालंय. तू बघ आता मी काय करते ते. जाऊ दे, तू कपडे भर. मम्मी, मी खरंच जाऊ? वय, तू जा. हे बघ, आता मी जर का ताईशी बोलायला गेले का नाही तर ताई मला बी बाहेर काढेल. आणि म्या बी इथनं बाहेर गेले तर मला इकडे येणं परत अवघड आहे. त्याच्यामुळे आता म्या काय बी बोलत नाही बघ तिला. तू जा. हे बघ, ताईचं डोसकं जरा शांत होऊ दे. म्या तिचं डोसकं शांत झालं का नाही का म्या बोलीन की तिच्याशी. मग मी तुला परत परत घरला बोलवीन. हा, नक्की ना मम्मी? वय ग माझी बाय, वय. अगं चंचे, माझं स्वप्न आहे का तुला या घरची मालकीन बनवायची, आणि ते मी बनवणारच. चंचे, आता मी गप्प बसत नसते बघ. तू बघ आता मी काय करते ते. अगं, तुला मी 9 महिने पोटात वाढवली. समजाची शपथ घेऊन सांगते का या मास्तनीला मी हाणून मारून बाहेर काढत आणि तुला या घरात आण. शब्द आहे माझा. आवर तू, कापड भर बॅगेत. हा, हे घे, ही कॅश ठेव. थांब, हे बी घे, ठेव. मम्मी, अगं अजून पैसे दे की. अगं चंचे, एवढीच आहेत की. हे बघ, कॅश माझ्याकडे एवढीच आहे ग. मी तुला नंतर पाठवते की ऑनलाईन. हा, तू काय बी काळजी करू नकस. तू तिकडे पोचलीस की मला फोन कर. आणि हे बघ, खाली गेल्यावर ताई समोर मी तुझ्यावर चिडन, हाणन, मारल. तू काय बी बोलायचं नाही, गपचूप निघून जायचं. हा मम्मी. सुनबाई, या तो काळा रंग आणि फासाईच्या थोबाडाला. ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल नेग. असं करू नकस ताई. अगं चंची, माझं लेकरू आहे ग. तू पण जा तिच्या बरोबर. सुनबाई, ओ सुनबाई, हाक मारतोय तुम्हाला. लक्ष कुठं आहे? हा हा मॅडम, ते देवदर्शन नीट झालं ना? हो झालं मॅडम. मग आता आराम करा. मॅडम, चंचला
खरंच घर सोडून जाणार आहे का? खोटं कसं जात्यात? हा, जो चूक करणार त्याला शिक्षा मिळणार. मम्मी मम्मी नका ना. नाही घेतलं थोबाड दावायचं नाहीस परत. मम्मी मम्मी अगं तू एकदा शेवटचं सांग की का मावशीला. नाही सांगणार मी तिला. अगं तिलाच नाही मला बी नाही बघायचं तुझं थोबाड. चल मम्मी तू तरी समजून घे ना ग एकदा मला प्लीज. मॅडम मॅडम मी काय म्हणते, प्रत्येक माणूस एक संधी डिझर्व करतो. एक संधी द्या ना तिला प्लीज. आणि असं डायरेक्ट घराबाहेर नका ना काढू मॅडम तिला प्लीज. आपल्या कुटुंबाची सदस्य आहे ती. या कुटुंबाचा सदस्य कोण आहे आणि कोण नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका. हा, चंचीसाठी या घरचे दरवाजे आता कायमचे बंद आहेत. आणि जो कोणी तिच्यासाठी दरवाजा उघडल त्याला बी घराबाहेर जावं लागल. नका ना मावशी मावशी ऐक ना ग मावशी. मम्मी 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 ऐक ना ग मम्मी. नका मम्मी 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 नका नका मम्मी ऐक की. मम्मी मम्मी मम्मी. आता काय तुझा पुतळा उभा करायचा आहे तिथं? निघा. तुम्ही पण निघा. निघा, प्रेमाने बोलतोय. अधिपती, हां सुनबाईनं लई दयेचा पाझर फुटायलाय. तो अडीवला पाहिजे हे आम्हाला नाही चालायचं. नाही आईसाहेब, काय आहे त्यासनी या सगळ्याची सवयच नाही, त्यामुळे हे असं व्हायला लागले. मी बोलतो त्यांच्यासमोर. सांगा त्यासनी सुनबाई आहेत त्या. म्हणावं आता सवय करून घ्या या घरची. काय हं? सुनबाई, या तो काळा रंग आणि फासाईच्या थोबाडाला. ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल निघ. काय झालं? काही नाही. मग दचकले कशा पायी? घाबरले का आम्हाला? नाही मॅडम. हा, नाही 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 घाबरले. मॅडम मी विचारू शकते का तुम्हाला? विचारा की. तुम्ही चंचलाला माफ करायला हवं होतं का? नाही म्हणजे तिची चूक झाली, तिनं मान्य केली ना. मग तुम्ही जर तिला माफ केलं असतं तर ती राहू शकली असती इथे. आमच्याकडे चुकीला माफी नसते, शिक्षा असते, शिक्षा. बरं आता चला झोपा. जे झालं त्याचा विचार करत बसू नका. हा, आणि उद्या सत्यनारायणाच्या पूजेचं नियोजन केलंय, तेव्हा सकाळी जरा लवकर उठा. हो उठेन मी मॅडम. आता लवकर झोपलात तर लवकर उठाल. हो नाही झोपतेच आहे. एक फोन करायचा होता फक्त. कोणाला? आईला? हो, आमचं बोलणं नाही झालं आणि फुलपगारे सरांना पण फोन करायचा होता. आता कुठे ते फुलपगाराला फोन करताय? काय काम आहे त्याच्याकडं? थोडं ते शाळेबद्दल बोलायचं होतं. हा, आम्हाला पण तुमच्याशी जरा शाळेबद्दल बोलायचं होतं,
पण ते आता न ग, पूजा होऊन जाऊ दे, मग बोलू निवांतपणे. हा, आणि आता झोपा, काय कुणाला फोन बिन करत बसू नका, झोपा निवांत. गुड नाईट. हा, ओके. चंचे चंचे पोचलीस ना वा? हा ठीक आहे बाळा, नीट पोचलीस ना वा? हा, काय झालं? दुखायलंय? चंचे डॉक्टरकडे जाऊन ये की. हा, औषध पाणी कर हा बाळा. वय माहित आहे दुखायलंय तुला. अगं चंचे, मी आधी दिलेले पैसे तरी खर्च कर की ग. हा, मी अजून पाठवते तुला. हा, तू काळजी करू नकोस इकडची. हा, तू काळजी घे. ठीक आहे, आता राहा तिथं थोडी दिवस, मग पुढचं पुढं बघू. हा हा ठीक आहे. हा, डॉक्टरकडे जा बरं का. हा, ठेवू फोन? हा ठेवते, काळजी घे तू. हा. बोला फुलपगारे. कशा आहात मॅडम? आमचा पुतळा जाळला ना व शाळेत. खरंच मूर्खपणा केला ते कमलने. मूर्खपणा कमलचा नाही, तुमचा झालाय. काय? तुम्ही मास्तरनीला शाळेत बोलवून चूक केली. आमच्या घरची देवपूजा पण झाली नाही आणि आमच्या सुनबाई गेल्या तिकडे शाळेत. हे चूक आहे, असं चालत नाही. सॉरी मॅडम, नाही म्हणजे मला माहित नव्हतं. यापुढं असं करू नका. मास्तरीनबाई शाळेत येणार असल्या तर आधी आमच्याशी बोलायचं. काय? हो मॅडम. बरं मॅडम, मी काय म्हणतोय, आपण त्या कमलच्या विरुद्ध शाळेकडनं अशी काय ऍक्शन घेऊया का? नाही म्हणजे शाळेत गोंधळ केला ना त्यानं. काय गरज नाही. गरज नाही म्हणजे जी काही ऍक्शन घ्यायची ती आम्ही घेतली. हो पण ठेवतो आम्ही फोन. ताई, काय? थोडं बोलायचं होतं. काय? ताई माफ कर, चंचीनं जे बी काय केलं त्याबद्दल. राहू दे आता, ते झाला तो इष्ट आहे. नवा दिवस, नवी सुरुवात. देवी, सत्यनारायणाची पूजा झाल्यावर मला शाळेत जायचंय, पण मला भीती वाटतेय भुवनेश्वरी मॅडमची. मला हिम्मत दे. मी सून झाले म्हणून माझ्यातली शिक्षिका मला मरू द्यायची नाहीये. शाळा माझं मंदिर आहे आणि मुलांना शिकवणं ही पूजा आहे. ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्लीज मला स्ट्रेंथ दे. मी मॅडमशी बोलू शकेन अशी हिम्मत दे. हां सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अक्षरा. सॉरी म्हणजे काल परिषदेमध्ये जे झालं ते. सर तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमची काहीच चूक नाही आहात. काय ना अक्षरा, कुठेही विघ्न संतोषी माणसंही असतातच. मूर्ख आहे हा कमल. आणि मी भुवनेश्वरी मॅडमना म्हटलं देखील की आपण त्या कमल विरुद्ध शाळेकडनं अशी काहीतरी ऍक्शन घेऊया. तर त्या म्हणाला मी घेतली आहे, म्हणजे त्यांनी घेतली आहे. आत्ताच बोलणं झालं माझं. त्यांनी ऍक्शन घेतली? काय? त्यांना कोण विचारणार आता? जाऊ दे सर, तो विषय नको. अक्षरा, मी तुला फोन अशासाठी केला आहे की शाळेत तेजस आणि भागाबाई नावाचे कोणतरी येऊन गेले, हे तुला सांगायचं होतं. हो सर, मीच पाठवलंय त्यांना. त्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहिलंय काही कारणास्तव, पण त्याला शिकायची खूप इच्छा आहे. तर प्लीज त्याचं ऍडमिशन करून घ्या. आणि अधिपती त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च करणार आहेत.
अरे वा, काय म्हणतेस काय? हो सर, आणि त्याचं गणित खूप चांगलं आहे. त्याला मोठेपणी शिक्षक व्हायचंय. आणि अधिपती स्वतःहूनच म्हणाले मी सगळा खर्च करतो म्हणून. नाही, छान आहे. मला हेच आवडतं बघ अधिपतींचं. बरं, तू शाळेत कधी येणार आहेस? सर, आज सत्यनारायणाची पूजा आहे. मला सांग, तुमच्या घरी देव देव पुष्कळ आहे का ग? हो आहे, पण मी बोलणार आहे सर आज मॅडमशी. खूप झाली सुट्टी. हो ना, पोर्शन खूपच मागे पडलाय. हो सर, पण मी येते, लवकरच येते मी शाळेत. ये लवकर ये. आम्ही देखील वाट बघतोय तुझी. हो सर. अच्छा. ताई, ते सत्यनारायणाची पूजा आणि गर्भदान पूजा दोन्ही एकत्रच करायच्यात ना? आणि त्या वकिलांना बोलवायला सांगितलं होतं, बोलवलं? वय ते यायल्यात. हा, आणि पूजेची सगळी तयारी झाली ना? बरं, सुनबाईनं सांग जरा नीट चांगली भारी साडी नेसून या म्हणावं. जरा भरपूर दागिने घाला, नाही तर येतील लंकेच्या पार्वती सारख्या. आणि अधिपती तयार आहेत का? हा, गुरुजींना फोन केला? ते वकिलांना म्हणावं तासाभर इथं आलं पाहिजेत. तू काय नंदी बैलासारखी बुगू 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 करतेस? हा, चल जा, लाग का आम्हाला. वय ताई. समोर बापरे. कुठं कोणी? हो, ही अशी प्रसन्न सकाळ झाली पाहिजे. म्हणजे? असू नो, म्हणजे काय? अच्छा, ते शाळेचा काहीतरी इशू आहे वाटतं. तुम्ही कसं ओळखलं? तेवढं ओळखतो की आम्ही तुम्हाला. फुलपगारे सरांचा फोन आला होता. त्या तेजसचं ऍडमिशन झालं आपल्या शाळेत. हा, ते पोरगं काल आपल्याला मंदिरात भेटला होता ना. अरे एक नंबर ना, तुकडा काम झालं. हो, तुमच्यामुळे शाळेत जाऊ शकतोय तो. थँक्यू. ऑफकोर्स. नुसतं मुलांनी शाळेत जाऊन फायदा नाही, शिक्षकांनी पण गेलं पाहिजे ना. मग शिक्षक एवढी ढिगाणं पडले ती तिकडं. हा, असं आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जात नाही. आई शपथ मास्तरीन बाई, तुम्ही का नाही पाक असा घास खाताय. मला जायचंय शाळेत. माहिती आहे आम्हाला. मी आज बोलते मॅडमशी. मी बोलते ना. नाही थांबा, मी बोलतो. आजची पूजा बिजा सगळं होऊन जाऊन दे, मग मी बोलतो. गरज पडली तर तुम्ही बोला. माझी काहीच हरकत नाहीये. मलाच बोलायचं असा माझा हट्ट नाही अधिपती, पण मला शाळेत जाता आलं पाहिजे अधिपती. मला कंटाळा आलाय हे असं नुसतं घरात बसायचं, हे एवढे दागिने घालायचं. मला सवय नाही आहे हो तुम्हासनी, माहित आहे हो आम्हासनी. तुम्ही लोड घेऊ नका, आपण सगळे नीट करूया आजच. अगं विद्या, फोन वाजतोय तुझा. हा, आले 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 आले. हा, तुम्ही चहा घ्या बरं आधी, मी बघते. अगं बाई, अहो भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. हा, बघते. हॅलो, हा, नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? आम्ही मजेत, तुम्ही कशा आहात? हो, आम्ही पण ठीक आहोत. बरं, आज घरात सत्यनारायणची पूजा आहे. अगं बाई, हो का? वा वा वा, छान छान. तेव्हा तुम्ही आणि जयदेव दादांनी दोघांनी पण यायचं बरं का. हो हो, नक्की येतो. हा, दुपारी जेवायलाच या. दुपारी शिकवणी असते हो मॅडम यांची. अहो, ते रिटायर झालं ना. हो, पण शिकवणी सुरू आहे ना त्यांची अजून. कशा पायी? कशाला म्हणजे त्यांना शिकवण्याची आवड आहे आणि 4 पैसे मिळतात ना तेवढेच. हो, द्या एक दिवस सुट्टी त्या शिकवणीला, काय नाही होत. या तुम्ही. बरं, म्हणजे बोलते त्यांच्याशी आणि कळवते तुम्हाला तसं. हा, पण हा ऐका ना, दुपारी जरी नाही आलोत ना तरी संध्याकाळी प्रसादाला आम्ही नक्की येणार. हा, या, वाट बघतोय आम्ही. हो हो, येतो, नक्की येतो. हा, हो हो. अहो, अक्षराकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे, आपल्याला जायचंय. हा, चला मी आवरून घेते सगळी.
हे दागिने बी घालायचे. अजून दागिने? होय. अहो पण अगं बस ग बस बस. मी काय म्हणते पुरे आता. असं कसं पुरं आता? तसं नाही होत ग. ताईनं पाठवले दागिने, हे घे. आणि हे बघ, ताई का नाही हे समद दागिने मोजणार आहे बर का. मी आत्ता एक दागिना घातलाय, पर बाकीचे दागिने घाल आणि खाली ये. पर समद दागिने घाल, नाहीतर ताईचा वरडा मला बसल. कळतंय काय?